नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर मी आहे हाऊसवाईफ माधुरी। माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहे गुलगुलीची रेसिपी। तर चला सुरू करूया। तर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बडीशेप, विलायची आणि जायफळ घेतलेला आहे आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर चला आपण सुरू करूया। तर पहिल्यांदा आपल्याला गूळ पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे। तर गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तर मी खिसून घेतलेला गूळ आधीच खिसून घेतला आहे। तर तुम्ही पाहू शकता ह्याला मी आता एका पातेल्यामध्ये छान असं मिक्स करून ठेवणार आहे। गूळ टाकायचा पातेल्यामध्ये आणि पाणी घ्यायचं, आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढंच घ्यायचं, असा अंदाज लावायचा प्रत्येक गोष्टीचा। तर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे ना, तर मी अर्धा तांब्या याच्यासाठी पाणी यूज करणार आहे। तुम्ही पाहू शकता कमी पडलं तर आपण वरून आणखीन पाणी यूज करू शकतो। तर ह्याला छान असं खिसणीने बारीक करून घेतलं ना, तर मग गूळ आपला छान लवकर पटकन मिक्स होतो आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊ आपण आणि थोड्या वेळती ठेवू। तोपर्यंत बाकीचं साहित्य करू। ह्याला छान गूळ पण एक पण गाठी राहिले पाहिजे, नाही तर नंतर मग ते चांगलं नाही होत, म्हणजे आपली रेसिपी बिघडते। तर छान गूळ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टीचा अंदाज येतो। तर ही बडीशेप घेतलेली आहे मी, जायफळ घेतलेलं आहे, जायफळ बारीक करून घ्यायचं आणि विलायची घेतलेली आहे, ते सोलून आपल्याला हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। हे तिन्ही वस्तू आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत, भाजायचं नाही आपल्याला, हे कच्चंच वाटून घ्यायचं आहे। तर आता पीठ घेऊ आपण। 2 वाटी पीठ घेतलेले, छान ह्याला चाळून वगैरेच घ्यायचं। मी आधीच ह्याला चाळून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता 2 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे, त्याच्या अंदाजानुसार सर्व गोष्टी करायच्या आहेत। तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने आणि त्याच्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ना, तर ते चाळणीने गाळून घ्यायचं याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता आपला गूळ पण छान मिक्स झालेला आहे आणि कलर तर मी काळा कलरचा गूळ यूज केलेला आहे, आपण कुठला पण करू शकतो नाही का। तर मी काळा केलेला आहे, असं छान कलर येतो त्याला आणि पौष्टिक पण राहतं बरं का काळा कलरचा गूळ। तर हे मी बडीशेप वगैरे वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये, तेही मिक्स करून घेतलं आहे आणि याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी थोडासा नॉर्मली सोडा यूज केलेला आहे, आपल्याला जास्त सोडा यूज नाही करायचा, कारण जास्त सोडा पण छान नसतो शरीरासाठी, त्यासाठी एकदम नॉर्मली मी टाकलेला आहे। तर हाताने छान मिक्स करायचं, चम्मचने वगैरे मिक्स केलं ना तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यासाठी हातानेच करायचं। तुम्ही पाहू शकता हाताने असं विचार नाही करायचा हात खराब होतील, चम्मचने व्यवस्थित मिक्स होत नाही। ते थोडंसं असलं ना अर्धी वाटी किंवा त्याने मिक्स होतं, पण हे आपल्याला 2 वाटी वगैरे करायचं असेल ना तर त्याला हातानेच मिक्स करावं लागतं। तर तुम्ही पाहू शकता आपलं पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। असंच प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला बघायचं एकदम चिकटपणा झालाय का, पूर्ण मिक्स झालंय का चेक करायचं सारखं, आणि छान सर्व मिक्स झालेलं दिसलं ना तरच आपल्याला हे बंद करायचं आहे मिक्स करणं आणि आपल्याला हे 2-3 तासासाठी असंच मुरत ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ भिजलं जाईल गुलगुलीचं आणि नंतर करायला आपल्याला त्रास होणार नाही आणि छान मस्त फुगतील गुलगुले। तर तुम्ही पाहू शकता किती छान 2-3 तासामध्ये छान पीठ आपलं भिजलेलं आहे। तर आपलं पीठ आता ना गुलगुलीसाठी रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हाताने मी चेक करून दाखवते तुम्हाला किती चिकटपणा आलेला आहे आणि एकदम पीठ असं भिजलेलं पण खूप छान भिजून गेलेलं आहे। तर असंच भिजत ठेवायचं आणि त्याला आपण सुरू करूया गुलगुलीला आता। तर त्यासाठी आपल्याला ना एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे, कारण गुलगुले सोडताना चिकटपणा हाताला खूप लागतो, त्यासाठी पाण्यात हात बुडवूनच गुलगुले आपल्याला टाकायचे आहे। तर मी तेल पण तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर त्याच्यामध्ये तेल गरम झालं ना की आपल्याला गुलगुले सोडायचे, कच्चं तेलामध्ये सोडायचे नाही, कारण मग चिकटून बसतात ते। तेल आपल्याला चेक करायचं पूर्णपणे गरम झालंय की नाही आणि असं सोडून घ्यायचं। आणि काळजी घ्या, तेलाचं काम खूप डेंजर असतं, अंगावरती उडेल, डोळ्यावरती उडेल, त्यासाठी सावकाश कामं करायची। तर मी अशा प्रकारे सर्व टाकून घेते गुलगुले। तुम्ही पाहू शकता तेलही खूप छान तापलेलं आहे आणि तळतायत पण गुलगुले मस्त। तर आता हे ऑटोमॅटिक वरती येणार आहे, तेल जर छान तापलेलं असेल तर ह्याला हलवायची पण गरज नाही। तर हे छान शिजले ना आतमध्ये तर ऑटोमॅटिक वरती येतात, आणि एक साईड त्याची भाजली ना पूर्ण तर ते वरती येतात। तुम्ही पाहू शकता असे खूप छान झालेले आहेत आणि एकदम असे खाली चिकटले पण नाही, तर मस्त तयार झालेले आहेत। आणि मेन गोष्ट म्हणजे काय असतं, गुलगुल्यांना आकार नसतो, कारण त्याचं मिश्रण आहे ना खूप पातळ असतं, ते जसं आकार घेईल तसं होतं राहतं, त्यासाठी खूप छान अशी टेस्ट येते बरं का। अशा प्रकारे गुलगुले करून बघा, आणि दिसायला तर एवढं सुंदर दिसत आहेत ना, खायला पण तसेच सुंदर आहेत आणि टेस्टी पण खूप आहेत। लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहार आहे हा। तर अशा प्रकारे नक्की करून बघा। तर मी सर्व आहे ना आता अशाच प्रकारे तळून घेणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे गुलगुले करता का, तुमची पद्धत वेगळी आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मी दुसरा घाणा टाकून घेते आता।
तर अशा प्रकारे आपण सर्व तळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। छान असं वास पण सुंदर वास घरात येत आहे आणि एकदम गुलाबजामुन सारखे लाल 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 दिसत आहेत, ते पाहू शकता तुम्ही। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल नवीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि लाईक कमेंट करायला विसरत नका जाऊ। तर तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप असं छान वाटतं आणि आणखीन व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येतो। तर तुम्ही पाहू शकता आपले गुलगुले मस्त तळून झालेले आहेत। तर कोणी आजपर्यंत गुलगुले केलेले आहेत आणि कोणी नाही केले त्यांनी पण नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्ही फर्स्ट टाइम केले आहेत किंवा खूप वेळा केलेले आहे आणि माझी रेसिपी कशी वाटली हेही मला सांगा। तर मी खूप वेळा केलेले आहेत, आमच्या घरात आवडतं, लहान मुलं असल्यामुळे मी नेहमी करत राहते। कारण लहान मुलांना बाहेरचं अन्न देण्यापेक्षा मी पौष्टिक असं घरात काही बनवलं ना तर मुलं आवडीने खातात, म्हणजे ते जास्त बाहेरचं मागत नाही। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला आपण आपली रेसिपी पूर्णपणे तयार झाली